न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। जळगाव शहरात संत नामदेव महाराजांचा 767वा संजीवन समाधी सोहळा उत्साहात संपन्न। टाळ मृदुंगाच्या गजरात भव्य पालखी सोहळा। 1500हून अधिक समाजबांधवांनी घेतला महाप्रसादाचा लाभ। जळगाव शहरात वारकरी संप्रदायाचे आद्य प्रचारक संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा 767वा संजीवन समाधी सोहळा मंगळवार दिनांक ऑगस्ट 11 रोजी मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला। श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाज हितवर्धक संस्था, युवक व महिला मंडळ तसेच शहरातील विविध सहयोगी संस्थांच्या संयुक्त विद्यमाने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाची सुरुवात समाज मंदिर येथे संत नामदेव महाराजांच्या मूर्तीचे व पालखीचे पूजन माजी महापौर सीमाताई भोळे यांच्या हस्ते करण्यात आली। त्यानंतर सुंदर सजविलेल्या बग्गीतून पालखी सोहळ्यास सुरुवात झाली। टाळ मृदुंगाचा गजर, विठ्ठल नामाचा जयघोष आणि भक्तिमय वातावरणामुळे संपूर्ण परिसर दुमदुमून गेला। पालखी सोहळ्याची सुरुवात पांझरापोळ चौक येथून झाली। विविध मार्गांवरून मार्गक्रमण करत पालखी लेवा भवन येथे पोहोचली। यावेळी शीख बांधवांच्या वतीने श्री गुरुद्वारा साहेब येथे पालखीचे भव्य पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले। लेवा भवन येथे झालेल्या कार्यक्रमात संत नामदेव महाराजांच्या प्रतिमेचे पूजन महापौर दीपमाला काळे, माजी महापौर सीमाताई भोळे, उपमहापौर मनोज चौधरी, स्थायी सभापती डॉक्टर चंद्रशेखर पाटील, नगरसेवक अमर जैन, नरेंद्र पाटील, सुप्रीम कंपनीचे रविकिरण कोंबडे, समाजाध्यक्ष विवेक जगताप यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले। यावेळी जळगाव शहरातील विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, शाखाध्यक्ष व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। या सोहळ्यात 1500हून अधिक समाजबांधवांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। समाजाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर आपल्या कार्यकाळातील हा पहिला संजीवन समाधी सोहळा असल्याचे सांगत अध्यक्षांनी समाजबांधवांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल आभार व्यक्त केले। स्वागताध्यक्ष शरदराव बिरारी यांनीही मनोगत व्यक्त केले। पारंपरिक वेशभूषेने वेधले लक्ष। कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे समाजातील कार्यकारिणी मंडळ व कार्यकर्त्यांनी गाजरी रंगाचे नेहरू शर्ट आणि पांढरे पायजमे परिधान केले होते। महिला भगिनींनी हिरव्या रंगाच्या पैठण्या परिधान करून सोहळ्याची शोभा वाढविली। पालखी सोहळ्यात महिला भगिनी व लहान मुलींच्या विशेष पथकाने टाळ मृदुंगाच्या साथीने संतांची मांदियाळी हा सजीव देखावा सादर केला। या भक्तिमय सादरीकरणाला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली। विविध क्षेत्रात प्रावीण्य मिळविणाऱ्यांचा सत्कार। समाजाच्या विविध क्षेत्रांत विशेष प्रावीण्य मिळविलेल्या समाजबांधवांचा यावेळी सत्कार करण्यात आला। यामध्ये राजेंद्र सोनवणे, मयुरेश जगताप, दीपक शिंपी, रुपेश जगताप व नेर पगार यांचा गौरव करण्यात आला। संत नामदेव गुरुनानक देव चौकासाठी निवेदन। यावेळी समाजाच्या वतीने महापौर, उपमहापौर व स्थायी सभापती यांना निवेदन देण्यात आले। जळगाव शहरातील एका प्रमुख चौकाला संत नामदेव गुरुनानक देव चौक असे नाव देण्यात यावे, तसेच शहरातील उड्डाणपुलाला संत नामदेव महाराजांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली। उपस्थित मान्यवरांनी या मागणीबाबत सकारात्मक भूमिका घेत लवकरच मंजुरीसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले। याच प्रसंगी माजी अध्यक्ष राजेंद्र कुमार सोनवणे यांच्या संकल्पनेतून समाजाच्या डिजिटल ऑनलाईन खानेसुमारी फॉर्मचे लॉन्चिंग करण्यात आले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे पदाधिकारी मनोज भांडारकर, दिलीप सोनवणे, अनिल खैरनार, चेतन खैरनार, प्रदीप शिंपी, गणेश सोनवणे, शाखाध्यक्ष निलेश जगताप, सुनील सोनवणे, सुनील गांगुर्डे, महेश शिंपी, केतन मेटकर, आनंद शिंपी, भरत सोनवणे, देविदास शिंपी, युवक अध्यक्ष हेमंत शिंपी, सचिव योगेश शिंपी, महिला अध्यक्ष माधुरी शिंपी, प्रमोद निकुंभ, कार्यकारी सदस्य राजेंद्र सोनवणे, मुकुंद मेटकर, राजेंद्र बाविस्कर, सतीश जगताप, सुरेश सोनवणे, बापू खैरनार, युवक कार्यकर्ते राहुल शिंपी, जितेंद्र शिंपी, सुमित अहिराव यांच्यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले। कार्यक्रमास महापौर दीपमालाताई काळे, माजी महापौर सीमाताई भोळे, उपमहापौर मनोज चौधरी, स्थायी सभापती डॉक्टर चंद्रशेखर पाटील, रविकिरण कोंबडे, दिलीप अण्णा भांडारकर, जिल्हाध्यक्ष बंडू नाना शिंपी, रवींद्र कापुरे, पी.टी. शिंपी, रघुनाथ कोलटकर यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती। भक्तिमय वातावरणात टाळ मृदुंगाच्या गजरात आणि विठ्ठल नामाच्या जयघोषात हा संजीवन समाधी सोहळा खेळीमेळीच्या व आनंदमय वातावरणात संपन्न झाला। जळगाव जिल्हा ब्युरो चीफ राहुल नगरकरची रिपोर्ट।